मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी आणि मीरा दोघीही किचनमध्ये काम करत असतात. सत्या तेथे येतो आणि एवढी पाण्याची बॉटल भरून देते का ग, असं मीराला विचारतो. मीरा हो म्हणते, पण आता आजी म्हणते काय रे, तुझी कामं तुला करता येत नाही का? ती इथे स्वयंपाक करतीये ना, मग तुझी तू कामं करायला नको का? सतत कशाला बायको लागते? तुम्हा पुरुषांना ना सगळ्या गोष्टी अशा हातात हव्या असतात, असं म्हणून आजी सत्याला दोन गोष्टी सुनावते. त्यावेळी आता मीरा म्हणते जाऊ द्या तो आजी, ते बाहेर जातात, पैसे कमवतात, मी काय आपली घरातच असते आणि मग मला नक्कीच चालेल, मी यांचं काम केलेलं. त्यावेळी आजी म्हणते अगं तू सुद्धा बाहेर जाऊ शकते, काम करू शकते आणि चार पैसे स्वतःसाठी सुद्धा कमवू शकते. अगं तुझ्या हाताला सुद्धा कला आहे आणि लग्नाच्या अगोदरही तसं तू हे काम करतच होतीस ना, मग आता सुद्धा हे काम तू सुरू कर, असं आजी सल्ला देत असते. तेवढ्यातच निरूपा स्वतःच्या रूम बाहेर येते आणि लगेचच भिंतीला कान लावून हे सगळं बोलणं दोघींचं ऐकू लागते. इकडे सत्य म्हणतो आजी तुला माहित आहे ना, काम मिळणं खूप अवघड आहे, कसं मिळेल काम तूच सांग बरं. त्यावरती आजी म्हणते तू गप रे, एवढंच आहे ना, अरे मी देते की काम. त्यावेळी आता सत्या म्हणतो ए म्हातारे, तू काय मोठी ऑफिसर वगैरे लागून गेली की काय, म्हणे मी देते काम, तू काही पण काय बोलतेस ग. तेव्हा आजी म्हणते गप्प बस रे, तिला काय ऑफिसमध्ये काम करायचंय का? कारण मला माहितीये तिला काय येतंय काय नाही आणि तिला काय काम पाहिजे ना, मला चांगल्या प्रकारे माहित आहे आणि आता मीच देते तिला ते काम. इकडे निरूपाने सगळं ऐकलेलं असतं. तिलाच आता प्रश्न पडतो की असं कोणतं काम ही म्हातारी देणार मीराला. पुढे आजी सांगू लागतात मी आणि आमचं म्हातारं मंडळ ना कोल्हापूरला जात आहोत, पण माझी अजून एक मैत्रीण आहे ना इथे, तिच्या घरी आहे बारसं आणि तिला असं कुणीतरी चांगलं काम करणारं हवंय आणि ती सांगत होती तिला तो कार्यक्रम अगदी दणक्यातच करायचाय. अरे त्या बारशाचं नियोजन, त्या बारशाचं डेकोरेशन हे सगळं तिला करायचंय, म्हणूनच मी तिला सांगते. मग आता असं म्हणून फोन आहे का तुझ्याकडे, असं आजी विचारते. सत्य म्हणतो आहे की माझ्याकडे फोन, असं म्हणून तो आजीला फोन देखील देतो. जी तिच्या मैत्रिणीला म्हणजे सावित्रीला कॉल करते आणि तुझ्याकडे जे बारसा आहे त्या बारशाच्या डेकोरेशनचं काम करायचं होतं ना, ते दिलं का तू कुणाला? तिकडून नाही असं बोलण्यात येतं. त्यामुळे आजी म्हणते ऐक ना सावित्री, अगं माझी नातसून आहे आणि तिला खूप छान फुलांचं डेकोरेशन करता येतं. अगं आता तू दुसऱ्या कुणाला ते काम देऊ नकोस, तीच करेल हा काम. मी माझ्या नातसुनेला ना तुला फोन करायला सांगते, चालेल ना? सावित्री आता हो असं म्हणते. मग आता मीरा आणि सत्या खूप खुश होतात, तर निरूपाचा चेहराच पडतो. मग आता आजी म्हणते बघ मिळालं की नाही काम, हे बघ जोमाने काम करायचं, एकातून दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं, अशी खूप कामं तू आता करायची आहे, समजलं? आणि जोमाने कामाला लागायचंय. निरूपाने आता हे सगळं बोलणं ऐकून वेगळाच काहीतरी मीरा विरुद्ध प्लॅन केलेला असतो. मग पुढे आता आजी म्हणते मी झोपायला जाते हा, उद्या पहाटेच मला निघायचंय. त्यानंतर आता सत्य म्हणतो आजी थांब ना गं. आजी विचारते काय झालं, तेव्हा तो म्हणतो आजी तुला तिकडे कोल्हापूरला जायचंय ना उद्या सकाळी, मग मी तुला स्टेशनवर सोडतो की, मला तिकडचं स्टेशनवरचं भाडं आहे. त्यावेळी आजी म्हणते बरं चालतंय की. हे बघ मीरा, माझी कॉलर अगदी ताट झाली पाहिजे, छान काम तू करायचं आहेस, असा आजी आता मीराला सल्ला देतात. आणि उद्या 11पर्यंत फुलं आणि फुलांच्या माळा, तुला जे काही हवं असेल ना ते फोन कर आणि मग घेऊन जा. तेव्हा मीरा म्हणते हो आजी जाते आणि एकदम मनापासून काम सुद्धा करेल, भारीच डेकोरेशन होईल बघा, असं म्हणून आता मीरा तसा आजीला शब्द देते. तर आजी लाडानेच तिची आता दृष्ट काढू लागते. त्यानंतर आता निरूपा ही म्हणते की मीराला आता मी जाऊनच देणार नाही सकाळचे, कारण सगळं घर आता माझ्या ताब्यात आहे, उद्या सत्या नाही आणि म्हातारी पण नाही. मग म्हातारी कोल्हापूरवरून आल्यानंतर मीराचा कान पिरगळेल आणि तिला कानाही गेली याचा जाब सुद्धा विचारेन. मीराला तिकडे डेकोरेशनला जाऊ न देण्याचा तिने प्लॅन केलेला असतो. तर दुसरा दिवस उजाडतो तेव्हा घरातील सगळेजण नाश्ता करण्यासाठी आता टेबलजवळ आलेले असतात. मीरा नेहमीप्रमाणे सर्वांना नाश्ता वाढते. तेव्हा आता सुधाकर राव विचारतात काय ग मीरा, सत्यजित आणि आई कुठे दिसत नाहीयेत, कुठे गेलेत ग नक्की ते? त्यावेळी आता आजी सकाळी पहाटे कोल्हापूरला गेले आहेत आणि यांना सुद्धा स्टेशनजवळचं भाडं होतं ना एक, त्यामुळे आजीला जाता जाता ते स्टेशनला सुद्धा सोडवणार होते, असं आता सुधाकर रावांना ती सांगते. तेव्हा ते म्हणतात बरं ठीक आहे.
त्यानंतर सर्वजण आपले नाश्ता करू लागतात. निरूपाच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. तेव्हा मीरा म्हणते, मला जरा ऑर्डरचं काम आहे, मी आपलं ते करत बसते. त्यानंतर निरूपा आता नाश्ता न करता मीराचाच विचार करते की घरातले सगळेजण बाहेर गेले तर मी झाले मोकळी, पण आमचे हे कधी बाहेर जाणार आहे काय माहीत. त्यानंतर रिया सारखी रवीकडे बघत असते. तिला काहीतरी त्याला इशारा करून सांगायचं असतं. तेवढ्यातच सुधाकर राव म्हणतात की चला, मला सुद्धा आता बाहेर जरा काम आहे, मित्राकडे मी जाऊन येतो हां. मग निरूपाला आनंदच होतो आणि ती म्हणते हो ठीक आहे जा. मग आता सुधाकर रावांपाठोपाठ लगेचच देविका म्हणते हो आई, मी सुद्धा पार्लरला जाते हां आता. त्यानंतर आता रवी आणि रियाचा सुद्धा नाश्ता करून होतो आणि मग ते दोघेही म्हणतात आई आम्ही पण निघतो हां. निरूपा अगदी आनंदानेच म्हणते हो हो निघा की तुम्ही पण. आणि मग त्यानंतर ती आता मीराला जाऊ न देण्याचा पुन्हा एकदा प्लॅन करते. इकडे मीरा आता हारांची ऑर्डर अगदी पटापट कंप्लीट करत असते. त्यानंतर तिच्या डोक्यात आता डेकोरेशनच्या तयारीचं सुद्धा असतं. तेवढ्यातच तेथे आता निरूपा येते आणि रूममध्ये डोकावू लागते की मीराचं नक्की काय चाललंय. मग आता मनातच ती विचार करू लागते, जेवढी हिची जीभ चालते ना तेवढे बनवताना हिचे हात सुद्धा चालतात हां. आणि आता हेच हात हिचे थांबवायला हवेत. आणि एकदा हिला विश्वास आला की हे करूच शकते ती, तर सगळा काही घोळ होऊन बसेल. ही पण पैसे कमावू लागेल आणि एकदा का काम करत सुटली ना तर कामच करेल ही. आणि माझ्या हातात आलेली आयती मोलकरीण सुद्धा ही जाईल. पण नाही हिला ना हिच्या अदबीतच ठेवायला हवं असं निरूपा मनात म्हणते. त्यानंतर आता मीरा असं म्हणत निरूपा ही पुढे येते. तेव्हा मीरा म्हणते सगळ्यांचा नाश्ता झाला असेल ना, मी घेते माझं आवरून. त्यावेळी आता निरूपा म्हणते नको नको, तू तुझं काम कर, मी माझी घेते आवरून. त्यावेळी मीराला आता आनंद होतो आणि ती म्हणते थँक्यू सासूबाई. मग त्यानंतर निरूपा गोडगोड तिच्याबरोबर बोलू लागते आणि माझा मोबाईल कुठे ठेवलाय काही सापडत नाही बघ असं म्हणते. आता थांबा मी जरा बघून आले असं म्हणून निरूपा रूम बाहेर जाते आणि त्यानंतर तिच्या रूममध्ये ती निघून जाते. तर मीरा आपापलं काम करत बसते. त्यानंतर निरूपा म्हणते दागिन्यांचं चॅलेंज पूर्ण करायला स्वतःच्या नवऱ्याला हातभार लावतीये का ही. आता तू वाटच बघच मी काय काय करते ते. आता असं म्हणून लगेचच निरूपा ही टेबलवर असणारा पाण्याचा जो तांब्या असतो तो मुद्दाम म्हणून असा खाली ढकलते आणि खाली ढकलल्यानंतर लगेचच आता पडले 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 असं मोठ्या मोठ्याने ओरडू लागते. तेव्हा आता मीरापर्यंत तो आवाज पोहोचतो. तेव्हा मीरा आता घाबरते. मग सासूबाईंना काय झालं याचाच विचार करते. तेव्हा माझा पाय मोडला ग, लवकर ये मीरा, लवकर ये मीरा असं निरूपा मोठ्या मोठ्याने आरडू लागते. तेव्हा ती अशी खाली पडलेली असते. मीरा धावतच तेथे येते. त्यावेळी माझा पाय गेला असं ती सतत म्हणते. तेव्हा मीरा हे सगळे दृश्य पाहून मोठ्या धक्क्याने सासूबाई असं ओरडते. तर मीरा आता विचारते सासूबाई अहो तुम्हाला काय झालं असं म्हणून तिच्या तब्येतीची विचारपूस करते. त्यावेळी निरूपा म्हणते अगं काय झालं कळेना बघ, मी तांब्या पकडायला गेले आणि माझ्या हातातून तो निसटला. मग आता मीरा म्हणते मी आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा माझा पाय तुटला खपला असं म्हणून निरूपा मोठ्यानेच ओरडते. तेव्हा मीरा म्हणते हळूहळू तुम्ही उठण्याचा जरा प्रयत्न करा. त्यावेळी निरूपा म्हणते नाही ग, होणारच नाही, कारण मला आता सध्या काहीच काम जमणार नाही. तेव्हा खूप दुखतोय ग, खूप दुखतोय अशी नाटकं करत आता लगेचच निरूपा मोठ्याने ओरडते. तेव्हा मीरा कशीबशी आता तिचा एक हात पकडून आपल्या गळ्यामध्ये तिचा हात टाकते आणि बेडपर्यंत तिला घेऊन जाते. त्यानंतर निरूपा पुढे चालेनिशीच होते. तेव्हा आता मीरा म्हणते अहो 2 पावलं राहिली आहेत बेडपर्यंत जाण्यासाठी, तुम्ही असं का करताय, पुढचा पाऊल टाका की. तेव्हा ती म्हणते नाही जमणारच नाही, माझा पाय तुटलाय, मोडलाय आणि खपलाय सुद्धा असा सततचा डायलॉग मारत ती उगचच मीराला घाबरवू लागते. त्यानंतर लगेचच आता तिथे पंकज येतो आणि आतमध्ये डोकावून पाहतो की मम्माला नक्की काय झालंय. तेव्हा निरूपाचं लक्ष पंकजकडे जातं. तर पंकजला हळूच ती इशारा करते की तू इथून जा बरं अगोदर. त्यावेळी पंकज तेथेच दाराआड लपतो. त्यानंतर आता मीरा ही पुन्हा एकदा तिला एक पाऊल पुढे टाकायला सांगते. मग आता निरूपा म्हणते बाई बरं झालं तू आहे, नाहीतर माझं कसं झालं असतं ना काय माहीत. आता तिथे निरूपाची खूपच नाटकं सुरू असतात. मला खूपच त्रास होतोय असं ती मीराला सारखी भासवत असते. कशीबशी मीरा तिला बेडवर बसवते आणि थोडं पडायला सांगते. तरीही निरूपाचं आरडणं ओरडणं सुरूच असतं.
इकडे आता सत्या हा मीराच्या फोनची वाट बघत असतो. खूप वेळ झाला तरी तिने कॉल केलेला नसतो. म्हणूनच सत्या एक काम करतो, म्हणतो मीराला आता कॉल करायलाच हवा. तेव्हा आता तो मीराला कॉल करतो, परंतु ती कॉलच रिसीव करत नसते. तो म्हणतो काय झालं असेल हिला, असं अचानक माझा कॉल रिसीव करत नाही आहे ही. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की बारशाच्या ऑर्डरचं काम आहे, म्हणूनच हिला काम करता करता लक्षात राहिलं नसेल फोन कुठे ठेवला आहे, ती कामामध्ये बिझी असेल. या विचाराने तो फोन कट करतो. इकडे मीरा मात्र विचारते काय हो सासूबाई, बरं वाटतंय का जरा? मात्र निरूपा म्हणते हो थोडंसं बरं वाटतंय आता जरा मला. त्यावेळी मीरा सांगते की अहो एकदा तर तुम्ही पाय हलवून बघा ना, तरीही आता ती पाय हलवायलाच तयार नसते. मग आता मी लंगडी होते की काय, असं आता निरूपाला प्रश्न पडतो आणि मुद्दाम होऊन ती करत अशी मीराला सांगत असते मी लंगडीच होणार आहे. तेव्हा मीरा म्हणते नाही हो, असं काही नाही होणार. त्यानंतर पंकज डोकावून आता आतमध्ये बघतो. त्यावेळी निरूपा हळूच इशारा करून त्याला तेथून जायला सांगते. तर भामटा पंकज देखील आता लगेचच तेथून जातो. मीरासमोर खूप मोठा प्रश्न उभा राहतो की आता काय करावं. दुसरीकडे देविका आता तिच्या पार्लरमध्ये आलेली असते. कस्टमरसुद्धा तिथे आलेले असतात. त्याचवेळी आता ती आपली पर्स घेते आणि जोरातच आपटते. तिला आता आठवतं की कशाप्रकारे निरूपाने माझ्याच माथ्यावर हे सगळं कर्जाचं प्रकरण मारलं आणि मला हप्ते फेडायला सांगितले. हे सगळं आठवत असताना तिला प्रचंड त्रास होत असतो. सत्याने सुद्धा कशाप्रकारे मलाच सांगितलं हे हप्ते फेडायला. त्याचबरोबर निरूपासुद्धा हो हो लगेच म्हणाली आणि सगळं काही माझ्यावर ढकललं. हे अजिबात देविकाला पटलेलं नसतं, कारण पंकजचीही तिला काडी मात्र साथ नसते. आणि मग त्यानंतर हलकट निरूपाने काय सांगितलं, तुझ्या बाबांबरोबर तू बोल आणि तुला हवा तेवढा वेळ तू घे, परंतु तुझ्या बाबांकडून तू पैसे घे, म्हणजे हे कुमारचं प्रकरण आपण मिटवून टाकू, असा सल्ला देखील आता तिने तिला दिलेला असतो. तेवढ्यातच तिची मैत्रीण प्रणाली ही तेथे येते. तेव्हा प्रणालीला पाहताच अचानक देविकाही घाबरते. तेव्हा प्रणाली म्हणते अगं मी आहे प्रणाली, तू काय एवढी घाबरलीस? तेव्हा देविका अक्षरशः रडकुंडीला आलेली असते आणि म्हणते प्रणाली, असं म्हणून ती तिला अशी घट्ट मिठी मारते. देविकाला काय झालं प्रणालीला कळत सुद्धा नाही. प्रणाली विचारते बोल ना गं काय झालं? तेव्हा आता ती म्हणते अगं माझी सासू म्हणाली काही पण कर, परंतु तुझ्या बाबांना तू बोलवूनच घे. तेव्हा प्रणाली विचारते एवढंच ना? मग अगं एवढं सगळं आपण ॲडजस्ट केलं, या बापाचं काय एवढं ॲडजस्ट करायला, करूयात ना. मग आता देविका म्हणते हो ते तर होईल ग ॲडजस्ट, परंतु 17 लाख रुपयांचं काय? अगं या पार्लरसाठी माझ्या लग्नासाठी माझ्या सासूने कर्ज घेतलं होतं आणि आता ती म्हणते सगळे हप्ते इथून पुढचे तू फेडायचेस, काय करू आता? तुला माहिती आहे ना सगळ्या गोष्टींचं सोंग घेता येतं ग, परंतु पैशांचं सोंग कधीही घेता येत नाही. त्यानंतर तो त्रास देणारा माणूस हा तेथे येतो आणि म्हणतो हॅलो. तेव्हा देविका त्याला पाहून खूपच घाबरते आणि म्हणते की तू इथे कसा आलास? त्यावेळी तो म्हणतो एक्सक्यूजस. मग प्रणाली आता तेथून जरा बाजूला जाते. तेव्हा तो माणूस वेड्यासारखा आता देविकाला बोलू लागतो, ए जानू तू काय एकदम विसरलीस की काय मला? रागातच देविका म्हणते ए निघ तिकडे. त्यावेळी तो म्हणतो तू जवळ असलीस ना की मला खूप छान वाटतं, तू नसलीस ना की करमत नाही, तुझ्याशिवाय काय करू ना कळतच नाही. तेव्हा देविका आता रागातच म्हणते की तू का मागे लागला आहेस माझ्या, निघतोस की नाही अगोदर इथून? अरे का त्रास देतोय मला, तुला कळत नाही का काही गोष्टी? अरे लग्न झालंय माझं, असं म्हणून ती मंगळसूत्र देखील त्याला दाखवते आणि माझा सुखी संसार सुरू आहे, तू का अडथळा घालतोस? मग आता तो म्हणतो माझी सुद्धा तीच इच्छा आहे ग, सुखाने संसार करण्यासाठी तू अगोदर माझ्या इच्छा पूर्ण करायला हव्यात, बरोबर की नाही? तू आता अगोदर मला सुखी कर, कारण तू सुखी तर मी सुखी आणि आपण सगळे सुखी, असं म्हणून तो तिला फ्लर्ट करत असतो. तिच्या केसांना नकळतपणे हात लावणार असतो, परंतु आता ती लगेचच चुटकी वाजवते आणि रागातच त्याला म्हणते लांब राहायचं हा. तेव्हा तो म्हणतो हो चालेल की, नो प्रॉब्लेम, पण त्यासाठी ना ठरलेली किंमत तुला द्यावी लागेल आणि महिन्याला तुला 50,000 रुपये नक्कीच द्यावे लागतील. असं जेव्हा तो म्हणतो ना तेव्हा मात्र देविकाला अजूनच टेन्शन येतं. ती आता तिथे कस्टमर असतात म्हणून जरा गप्प राहते. मग आता तो विचारतो काय ग विसरलीस का? तू अगोदर माझे पैसे दे, मग मी तुझा पिच्छा सोडेन. मी जातो
तू पैसे दिल्यानंतर आणि मग महिनाभर तुला मी तोंडसुद्धा दाखवणार नाही. त्यानंतर आता ती म्हणते अरे बाबा माझ्याकडेच पैसे नाही आहे तर मी तुला कुठून देऊ. तेव्हा तो म्हणतो तो तुझा प्रॉब्लेम आहे माझा नाही, आणि जर तू मला पैसे दिले नाही ना तर मी तुझ्या घरी येईन, समजलं, आणि तुझं जे काही सिक्रेट आहे ना ते मी सगळ्यांना सांगेन, समजलं. अशी धमकी तो तिला देतो. आता तुला फक्त मी 2 दिवस देतोय असं म्हणून आता तो तिला फक्त 2 दिवसाची मुदत देतो. इकडे सुजित कुमारने सुद्धा हप्ता भरण्यासाठी 2 दिवसांचीच मुदत दिलेली असते. त्यामुळे आता देविका पूर्णपणे कोंडीत अडक. मग आता ऐक ना रे माझं ऐक असं म्हणून ती आता त्याला थांबवत असते, पण तो आता फक्त आणि फक्त तिला भीती दाखवतो आणि लगेचच तेथून जातो. आता देविकाचे सगळेच मार्ग बंद झाल्यामुळे ती खूपच वैतागलेली असते. इकडे आता निरूपाचं आरडणं चालूच असतं. तेव्हा उगीच देवा देवा असं करत ती मीराला दाखवत असते की माझं किती दुखत आहे, मला हलता चालता येत नाही. तेवढ्यातच पंकज दरवाजात जाऊन उभा राहतो आणि हसूनच आपल्या आईकडे बघतो आणि म्हणतो खूप छान ऍक्टिंग करते हा, अशी सुरू ठेव. आणि मग त्यानंतर तो आतमध्ये येतो आणि म्हणतो मम्मा, अगं ए मम्मा तुला काय झालं, अगं अशी का पडली आहेस तू, नक्की अचानक झालं काय तुला. तर मीरा बिचारी तेथेच थांबून आता निरूपाच्या पायाची मालिश करू लागला. निरूपा आता म्हणते अरे बबड्या मी पडले रे म्हणून मीराला मालिश करायला सांगितली आहे पायाची, अरे माझा पाय मोडला खपला, अशी ऍक्टिंग करत पुन्हा एकदा ती मीराला भुरळ पाडते आणि मग म्हणते माझा तर पाय सुद्धा मला हलवता येत नाहीये. तेव्हा आता लगेचच पंकज विचारतो हो का, असं आहे का, बापरे. तो म्हणतो मम्मा तुला खूप दुखत असेल ना ग पाय, मी ना जॉबलाच जात नाही हा, मी आज घरीच थांबतो हा, असं म्हणून तो मीराकडे बघतो. तेव्हा निरूपा म्हणते अरे तू कशाला घरी थांबतोस, तुझ्या दिवसाची अशी खोटी करू नकोस, तू जा अगोदर तुझ्या कामाला निघून, कारण हे बघ काम नाही केलं तर कसं होणार, त्या आहे ना घरी, मग तू कशाला थांबतोस उगीच. तेव्हा मीरा मनात विचार करते बापरे आता मी आहे घरी म्हटल्यानंतर फक्त ऑर्डरसाठी 1च तास उरलेला आहे. मी आजीला आता शब्द सुद्धा दिलाय की मी नक्कीच जाईन तिकडे ऑर्डर पूर्ण करण्यासाठी, आणि आजीचा शब्द असा डावलला तर मग मला पुन्हा ऑर्डर सुद्धा मिळणार नाही. या विचाराने मीराला आता काय करावं सुचतच नसतं. त्यानंतर मीरा आता काही सांगणार तितक्यातच निरूपा म्हणते ऐक ना अगं नुसती चोळत काय बसले पाय, मलम वगैरे काहीतरी लाव ना, जा बरं मलम घेऊन ये अगोदर. तेव्हा मीरा म्हणते हो आणते हा. मलम आणण्यासाठी जेव्हा ती जाते तेव्हा मात्र पंकज हा लगेचच हसतो आणि निरूपा सुद्धा आता खुश होते आणि पंकजकडे पाहून हसत असते. इकडे आता देविका ही प्रणालीला एका कॅफेमध्ये भेटते आणि म्हणते घरी जर माझ्याबद्दल काही समजलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईन अगं माझं चांगलं चाललेलं आयुष्य, माझा सुखी संसार सगळं काही माझ्या हातातून जाईल, सगळं उद्ध्वस्त होईल, काय करू ग मी. तेव्हा प्रणाली म्हणते खरंच ग मलाच खरंच काही कळत नाही नक्की करावं काय. अगं मलाच टेन्शन आले, कारण संकट आली ना तर 4ही बाजूंनी ती येतात. एक तर तुझ्याकडे 17 लाख देण्याचं टेन्शन आहे आणि आता याला सुद्धा पैसे द्यावे लागतायत. तेव्हा आता देविका म्हणते मॅनेजरला जरीही पैसे दिले नाही ना तरीही माझं भांड हे फुटू शकतं, आणि घरी 17 लाख दिले नाही तरीही माझं भांड फुटेलच, काय करू मी सांग ना तू. मला ना सध्या खरंच काही सुचत नाहीये, सतत तोच विचार करून डोकं अक्षरशः माझं फिरलंय. तेव्हा आता प्रणाली म्हणते तू जरा शांत हो, काहीतरी विचार करूया, काहीतरी सोल्युशन काढूयात आपण या गोष्टीवर. त्यानंतर आता तू त्या व्याजावर पैसे देणाऱ्या माणसाबद्दल बोलत होतीस, तो किती पैसे देऊ शकतो का आपल्याला. तेव्हा आता प्रणाली सांगते तो फार तर 4-5 लाख रुपये देऊ शकतो, म्हणजे मॅनेजरचा जो प्रॉब्लेम आहे ना तो तुझा सॉल्व नक्कीच होऊ शकतो. पण आता या 17 लाखांचं काय, कशी करणार हँडल तू, कशी करणार एवढे पैसे उभे तू. मग आता त्यानंतर आता देविका पूर्णपणे हरलेली असते, तिला काय करावं सुचत नसतं. तेव्हा आता ती म्हणते आता शेवटचा ऑप्शन माझ्यासमोर राहिलाय हा, म्हणजे हे पार्लर. तेव्हा प्रणाली विचारते काय. मग आता ती म्हणते लास्ट टाइम फ्रँचायझीची ऑफर आली होती आणि त्यांची एक चेन आहे आणि आपलं पार्लर हे त्यांच्या चेनमध्ये द्यावंच लागेल. तेव्हा प्रणालीला धक्का बसतो आणि ती विचारते काय, तू वेडी झाली आहेस का देविका. नाही हा अजिबातच नाही, कारण तू असा विचार नाही करू शकत देविका. अगं हे तुझं स्वप्न होतं आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू काय काय केलंय हे आठव जरा. मग आता देविका म्हणते दुसरा काहीच ऑप्शन नाहीये ग, आपल्या पार्लरचा वापर करून आपल्यालाच ते चालवायला देतील आणि प्रॉफिट मधले 20-30% देतील ना ते आपल्याला, आणि मी माझ्या या पार्लरमध्येच काम करणार.
तेव्हा त्या पार्लरच्या बोर्डकडे आता ती बघतच राहते. तिचं स्वप्न एका क्षणातच आता भंग पावणार असतो आणि म्हणूनच ती खूप म्हणजे खूप नाराज असते. इकडे आता जेव्हा निरूपाला आता मीरा ही मलम घेऊन येते तेव्हा मात्र निरूपा पुन्हा ॲक्टिंग करू लागते खूप दुखतंय म्हणून आणि तिला तो मलम लावायला सांगते. त्यानंतर मीरा विचारते काय हो बरं वाटतंय का आता मलम लावल्यानंतर? निरूपा म्हणते हो वाटतंय, थोडंसं वाटतंय बरं आता. त्यावेळी मीरा म्हणते हो तुम्हाला आता थोडं थोडं बरं वाटायला सुद्धा लागेल, नका काळजी करू. तर आता माजोरडा पंकज मात्र हसत असतो कारण आता मीराला बाहेर न जाऊ देण्याचा फुल प्लॅन त्यांनी केलेला असतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा ही सत्याला कॉल करते आणि म्हणते तुम्ही घरी या बरं अगोदर, कारण सासूबाई या पडल्या आहे, फुलांची ऑर्डर द्यायला सुद्धा जाता येणार नाही असं वाटतंय. तेव्हा सत्याला अचानक असा धक्काच बसतो आणि तो विचारतो काय? त्यानंतर तो घरी येतो. निरूपाच्या रूममध्ये पूर्णपणे अंधार असतो. तर आता निरूपा ही तेथे झोपलेली असते सुद्धा तेथे जमिनीवर तिच्या उशाशी तेथे झोपलेली असते. तर सत्या आता एक भला मोठा चाकू घेऊन येतो आणि मग तोंडाला मास्क लावून तो तेथे येतो आणि म्हणतो ए निरूपा तुझा खेळ आता खल्लास. आता तो एवढा मोठा चाकू पाहून निरूपा ही खूप घाबरते आणि मोठ्याने ओरडते आणि इकडे तिकडे पाहू लागते. त्याच वेळी आता ती पटकन उठते आणि थया थया तेथे बेडवर नाचू लागते. तिचे पाय अगदी ठणठणीत असतात, तिला काहीही झालेलं नसतं आणि हेच सत्याला आता मीराला दाखवून द्यायचं असतं. तो आता रागातच निरूपाकडे बघतो आणि आपल्या चेहऱ्यावरचा मास्क काढतो तर निरूपाचं भांडं तेथे मीरासमोर फुटतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.